किरण भाऊ विचारा. बाबू, आज तुमच्यावर आरोप झाला की आबरू नुकसानी दाखल करणार आहे कनिका खैरे म्हणा. नाही, आता त्यांना जे काय वाटत असेल त्यांनी ते करायला त्यांचा मार्ग मोकळाच आहे. ते म्हणजे आबरू नुकसानीचा दावा केला असेल तर त्यांनी करावा तो, आपलं काय म्हणणं नाही. पण मी कालच्याही वक्तव्य आजही ठाम आहेत. त्यांनी मला दाखव की आपण त्यांचं म्हणणं आहे की मी अतिक्रमण केलं नाही. तर मला वाटतं पूनम चौकामध्ये आपण कोणाची परवानगी घेतली, नॅशनल हायवे ते होता किंवा PWD होते, कोणाकडून परवानगी घेतली का असेल तर त्यांनी ते दाखवलं पाहिजे. अर्थात त्यांचं म्हणणं आहे का कोर्टात आणि कागदावरच बोलायचं आहे, तर निश्चित स्वरूपात कोणी पार्किंगमध्ये बार केला आहे मला माहिती आहे. पण तरी पण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी कागदावर जाऊया, कागद काढूनच बोलूया. जर TP-नुसार बिल्डिंग आहे का, त्याचं पार्किंग आहे का, तर हे सगळं कागदावरच येईल. आता अनेक आरोप तुमच्या माध्यमातून मला कळालेत. मी ती थोडीशी माहिती ऐकली, पाकिटचा विषय असेल किंवा दहशतचा विषय असेल. तर मला वाटतं इथं आता तुमच्याबरोबर गाळेधारक बसलेत, एक रोहिदास नाना वाजगे आहेत, त्यांना विचारू शकता ते आहेत, किंवा तुमच्या कोणत्याही सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायच्या भूमिकेमध्ये मी आत्तापर्यंत गेलो नाही. परंतु जर कुणी आरोप जाणीवपूर्वक करणार असेल तर मग मात्र कागदावर कायदेशीर लढाई तयार करायला मला बघा, मी 2015ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून कागदावरच काम केलं आहे. मला त्याही क्षेत्राचा अनुभव आहे. निश्चित स्वरूपात मी काय म्हणत नाही. आणि मी PWDला अर्ज केला होता. मी काही त्यांना माझ्या अखत्यारीतला विषय नाही तो. फोन करून तुम्ही सांगता की माझं नाव नका सांगू म्हणून, असं का ते कोणाला? PWD मी सही आहे माझी पात्रावर साहेब. मी भाऊसाहेबांची किंवा सरपंचबाईंची सही नाही घेतली. मी माझ्या सहीनी पत्र दिले. न समजण्यासारखं काय त्याच्यात, आणि त्याच्यात घाबरण्यासारखं काय? जे चुकीचं वाटतंय ते चुकीचं बोललं पाहिजे. या भूमिकेवर मी कालही ठाम होतो, आजही आहे आणि उद्याही त्या बाबतीत ठाम असणार आहे. आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये. आणि सगळ्या लोकांची मीटिंग घेतली त्यावेळेस मीटिंगला यायचं होतं ना, कागदपत्र घेऊन यायची त्याच वेळेस. कनिका खैरे मॅडमचं असं म्हणणं आहे की मला टार्गेट करतायत. काय कारण, काय टार्गेट त्यांना करायचं? ते खैरे म्हणून टार्गेट तर माझ्याबरोबर आता प्रिया खैरे ग्रामपंचायत सदस्य आहेत, जालिंदर खैरे आहेत, आमचे नेते संतोष नाना खैरे आहेत. मी ह्या सगळ्यांबरोबरच काम करतो. त्यांना कुठं कोणाला त्रास? आता खैरे सोडून समजा ते म्हणत असतील की खैरे म्हणून टार्गेट करतो, तर आत्तापर्यंत दुसऱ्या कोणत्या खैऱ्यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीस काढली किंवा कोणाला टार्गेट केलं आहे? काही कारण नाही. हे उगाच आता काय आहे, सहानुभूती कशी मिळवता येईल यासाठीचा प्रयत्न आहे तो. ते म्हणतात की जे कपिल हॉटेल आहे त्याचं TP सँक्शन आहे, त्यानुसार मी बांधलेले आहे. हा, ते आता बघू ना, आपण पण काढू ना. TP सँक्शन काय होतं, किती मजल्याची परवानगी होती, पार्किंगला जागा होती का, पार्किंगच्या जागेत काय केलं आहे किंवा काय कसं, सगळंच बघू ना आपण एक कागदावरच जायचं आहे. आता मी पण आणणार काढून की TP सँक्शनला काय काय दिलं आहे, TP सँक्शनच्या माध्यमातून बांधकाम केलं आहे का, हे सगळं बघू ना आपण. आता त्यांचं म्हणणं आहे पुन्हा हॉटेलसमोर तुम्ही 6 महिने जवळ खांडून ठेवलं होतं. हा, आता त्याची अडचण अशी आहे, मी त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं. एक तर मी PWDच्या हद्दीत खोदलं, मी कोणत्याही व्यक्तिगत जागेत खोदलेलं नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे, त्यांनी ते तिथपर्यंत त्यांनी कॉन्क्रीट केलं, तो त्यांचा भाग आणि त्या PWD या अधिकाऱ्यांचा भाग. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी त्याला आधी पण सांगितलं होतं का मला लाईन टाकायची, तुम्ही हे काय काम करू नका. त्यांनी ते केलं, त्याला माझा काय दोष आहे? पायी यायला उशीर झाला, मधल्या काळात इलेक्शन लागलं, काही गोष्टी असतील, याच्यामुळं काम करताना उशीर होतो आहे. तो झाला, त्याला काही जाणीवपूर्वक त्रास द्यायच्या भूमिकेत आपल्याला काही करत नाही वाटत त्याची काही. तसं असतं तर जाणीवपूर्वक भूमिका पत्रा शेड उभा करतानाच केलं असतं. यांचं म्हणणं आहे यांना टार्गेट करतो आहे, तर पत्रा शेड माझ्या डोळ्यात एकच उभं राहिले ना, तर मी त्यांनाही पत्र दिलं असतं. तुम्ही माफी मागावी. कसली माफी? कसली माफी? आणि त्यांचं म्हणणं चुकीचं असेल ना तर आपण नक्की माफी मागू. चुकीचं काय? मी माध्यमांशी बोलताना बाबू पाटेंचं कुठेही नाव घेतलं नव्हतं. बरं. बाबू पाटेंनी माझं नाव घ्यायचं काय कारण आहे की यांनी असं कसं? ऐका सिद्ध करावं साहेब, ऐका ना, ती जागा दावा त्यांनी आबरू नुकसानीचा दावा करावा, माझं काही म्हणणं नाही. त्यांनी त्यांच्या पातळीवर जे काही योग्य वाटतं त्यांनी ते करावं. महिलेला टार्गेट करता तुम्ही? कोणती महिला म्हणून कसं काय टार्गेट करतात? त्या पुढे येतात म्हणून कपिल शेठ पुढे आले तर कपिल शेठ बरोबर बोलू. मागे असं त्या सोसायटीच्या पाण्यासंदर्भात लोकांचा प्रश्न होता, त्यावेळेस मी ती भूमिका घेतली होती. त्यावेळेस मला म्हटले ते पाईपलाईन उखडून टाकू. असं चालत नाही.
सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायच्या भूमिकेत कोणी गेलेलं चालणार नाही. आणि त्या बाबतीत मग जे काय वाटेल कागदावर तर कागदावर, कायदेशीर ज्या पद्धतीने प्रश्न येईल त्या पद्धतीने उत्तर निश्चित स्वरूपात द्यायचा प्रयत्न आपण करणार ना. कारण जे मला दिसतं, मला कळतं, मी समजा माझ्यावर आरोप केले की माझं तिथं बायपासच्या बाबतीत बाबू पाटेच भांडलं आहे. मग माझ्या क्षेत्रातून जर उड्डाणपूल नसताना मंजूर नवीन होत असेल तर मी भांडलो आहे, पण मी तिथं कुठं अतिक्रमण केलं आहे सांगावं. तुमची शेती होती ती हो. गेली म्हणून तुम्ही भांडले. हो. माझं पण जागा जाते 7-12 माझा. नाही आपण जागा जाती 7-12 मला वाटतं हा रस्ता आम्हाला आठवत नाही तेव्हापासून आहे, बरोबर ना. मग त्यावेळेस जर तुम्ही म्हणताय बांधकाम केलं तर मग ते बांधकाम तुम्ही रस्त्याला खिटून का नाही गेलं त्यावेळेस? नियम आहेत ना, नियम आहेत त्याला. आठवत नाही म्हणण्यापेक्षा ऐतिहासिक रस्ता आहे हा, शिवनेरीकडे जाणारा नारायणगावचा हा एकमेव रस्ता आहे. मग आजही नकाशावर तोच राज्य महामार्ग आहे. आपलं काय म्हणणं नाही ना. आमचं म्हणणं काय, आम्ही PWDला पत्र दिलंय जी सर्वसामान्य सगळ्या लोकांनी केलंय. उद्या यायचा जायचा प्रश्न गंभीर आहे, उद्या ॲम्ब्युलन्स तिथून जावी लागती, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. बाकी दुसरं सार्वजनिक काय. बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अनधिकृत टपरे आहे, त्यांना तुम्ही संरक्षण देण्याचा प्रयत्न करता. मी तर संरक्षण तुमची सहानुभूती समजून घ्या. मतांसाठी घेता समजून घ्या, असा आरोप होता. ऐका ना. मतांसाठी सहानुभूतीची गरज लागत नाही. आणि एकदा सहानुभूती मिळते वाणी साहेब. मी 4थी टर्म नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो आहे, एकदा सरपंच म्हणून काम करतो आहे, 3 वेळा सदस्य म्हणून काम करतो आहे. मला वाटतं सहानुभूती ही फक्त त्याला कामच करावं लागतं. आणि लोकांनी कामाचं म्हणून मला आणि माझ्या मंडळीला जिल्हा परिषदला 4,500 मतांचं लीड. सहानुभूतीने एवढी मतं पडत नाही. माझ्या घरातलं कोणी गेलं आहे किंवा माझ्या घरातल्यांचा इश्यू करून मी आत्तापर्यंत समोर करून मी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न कधीच केला आहे. माझ्यासारखा रोकटोक बोलणारा माणूस मला वाटत नाही इथून मागच्या इतिहासात सरपंच म्हणून कोणी बसला असेल. मी स्पष्टपणे बोलतो, मला चुकीचं वाटतं ते मी बोलतो. कदाचित मी मोठ्यापणाने बोलतो, माझा आवाज मोठा आहे, समोरच्याला वाटत आहे असं, परंतु मी सहानुभूतीचं राजकारण करत नाही. कारण माझं सवय, मी माझ्या कामाच्या स्वरूपात मी जे काय आज नाव असेल किंवा लोकांनी मला जे मॅन्डेट दिलं असेल ते माझ्या कामाच्या स्वरूपात आहे. लोकांनी काम बघितलं आहे म्हणून लोकांनी 24 तास मी काम करायचा प्रयत्न करतो, लोकांसाठी धावतो, म्हणून लोक बरोबर आहेत. मला वाटत नाही कोण सहानुभूती म्हणून मला काम करायची, मला अजिबात इच्छासुद्धा नाही की मला कोणी सहानुभूती म्हणून मला निवडून द्यावं. तुमची भूमिका काय असेल आता त्या कोर्टात जाणार आहे तुमच्या आणि प्रशासनाच्या विरोधात, तुम्ही काय करणार आहे? नाही, मी आता मला जर एवढ्या पातळीवर जाऊन म्हणत असतील तर मग मात्र मी पण कागदाचाच अभ्यास करून कायद्यानेच ज्या काही गोष्टी असतील त्या आपण करायचा प्रयत्न करू. जे होईल कोर्ट ठरवेल, अधिकारी ठरवतील, परंतु ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या माध्यमातून मात्र निश्चित स्वरूपात अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी बोलायच्यात, समोर येईल सगळं. त्यावेळेस आपण तुमच्या माध्यमातून परत बोलू. अतिक्रमण केलं आहे नाही केलं आहे कागद सांगतील ना, मी बोलण्यापेक्षा कागद सांगतील. कागदाच्या हिशोबाने त्यांनी सार्वजनिक रस्ता म्हणायचा, खाजगी माणसाला सार्वजनिक रस्ता म्हणता येतो. ते विषय तो PWDचा. पण मी परत कालही मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं PWDने ॲक्शन घ्यावी, PWDचा अधिकार आहे. त्यांचं म्हणणं तसंच आहे की माझी ग्रामपंचायती संदर्भात जी तक्रार असते भाऊसाहेबांनी पुढे यावं. पण भाऊसाहेब असले, सरपंच असले, उपसरपंच असले, लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले? भाऊसाहेब काय 24 तास उपलब्ध आहे का? नाही ना. भाऊसाहेबांनी पुढे तर भाऊसाहेबही बोलतील, अडचण त्यांची नाहीच आहे. कायद्याने जर आम्हाला अधिकार दिलेत मग तसं असतं तर मग भाऊसाहेबालाच बसवलं असतं ना. सरपंच, उपसरपंच, सदस्य काय निवडून दिले आहेत ते? लोकांनी, प्रशासनाने हे सगळं कशासाठी घाट घातलंय? सुव्यवस्था राहावी म्हणूनच केलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अनधिकृत टपऱ्या बांधलेल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही पाठिंबा देता? नाही, पाठिंबा मी कोणाला द्यायचा प्रश्न येत नाही. तो मी टपऱ्या माझ्या माध्यमातून झाल्या असतील तर मग ठीक आहे. ह्या मला वाटतं 40 वर्ष झाले असतील आता टपऱ्यांना. 80ला बरोबर, 86ला मी माझ्या जागेत बांधकाम करते की तू सन्मान करते आणि कुठं बांधकाम त्यांनी नवीन बांधकाम केलंय कुठं? रस्ता पाईप ठेवतो ना कोणता? त्याच्यावर त्यांनी पुढे त्यांनी जे बांधकाम
जागेत केलेलं आहे. ऐका ना, माझं म्हणणं काय आहे, आपलं तेच सांगतोय. मीटिंग घेतली होती त्यावेळेस त्यांनी यायचं होतं, बोलायचं होतं, मांडायचं होतं. अधिकारी कशाला बोलवायला पाहिजे? सार्वजनिक सगळ्यांना सांगून मीटिंग कॉल केली होती, गावाच्या बाहेर नाही. बरोबर ना? बोलवायचं काही कारण नाही. नोटीस 26 जणांना होती, हा. 60 लोक आले. नोटिसा मग नोटिसा होत्या तर यायचं होतं ना. तुम्ही म्हणता एक बाजूला म्हणता नोटिसा दिल्यात, एक बाजूला म्हणता मला बोलवलं नाही. त्यांचं म्हणणं आहे, खैरेंना टार्गेट करता तर तुम्ही पण खैरे आहात. धन्यवाद. ठीक आहे.